भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या आरंभाला वंदन करत असताना गणेशाचं वंदन झाल्यानंतर सरस्वती मातेला वंदन करतात. सरस्वती वंदना करत असताना सरस्वतीचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, नित्य नूतन वाणीचा विस्तार करणारी, अभिनव अशा प्रकारची वाणी प्राप्त करून देणारी आणि वाणीमध्ये चातुर्य, वाणीमधून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आणि वाणीची एक प्रकारची कला ज्यांना प्राप्त करून घ्यायची त्यांच्याद्वारे कामना केली जाणारी जी देवी आहे ती आहे चातुर्यार्थ कला कामिनी. किंबहुना ती विश्वाला मोहून टाकणारी अशी आहे. आपल्या गुणांच्या द्वारे, आपल्या रूपाच्या द्वारे, आपल्या स्वरूपाच्या द्वारे सगळ्यांना मोहून टाकणारी अशी वागेश्वरी सरस्वती. आणि त्या सरस्वतीला सुद्धा मी काय करतो? नमस्कार करतो. ते श्री शारदा म्हटलंय. श्री म्हणजे संपत्तीने युक्त आहे, शक्तीने युक्त आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जिची शक्ती आहे. तिने जर ठरवलं तर काही होऊ शकतं. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मोकया आथी भारती, वस्तु सामर्थ्य शक्ती नमल काय. मुका मनुष्य असेल परंतु मुक्यावर जर सरस्वती मातेची कृपा झाली तर मुका आथी भारती म्हटले. जरी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकिया ते अंगीकारी, तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. वाचस्पतीबरोबर सुद्धा तो चर्चा करू शकतो. नवे नवे त्याला शास्त्रार्थात तो मागे टाकू शकतो. कशामुळे घडलं? सरस्वती मातेची कृपा आहे. तिच्यामध्ये कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. आणि अशी सरस्वती माता म्हणून तिला श्री असं म्हटलंय. श्री शारदा. शारदा शब्दाचे अर्थ सांगत असताना काही ना असा अर्थ केलाय. खरा मूळ अर्थ नाव सरस्वतीच आहे. मग सरस्वतीला शारदा का म्हणतात? तर शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे जी प्रसन्न झाली असता बुद्धीचा प्रकाश पडतो. शरद पौर्णिमेमध्ये चंद्राचा प्रकाश विशेष आहे, आल्हाददायक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे शरद पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे कृपा वर्षावर करणारी शारदेची चंद्रकळे माझे अमृत कनकोवळे, ते वेचिती मने मवाळे चतकोर तलय. म्हणून अशा शारदेप्रमाणे, शारदेच्या चंद्राप्रमाणे कृपा वर्षाव करणारी अशी असणारी असल्यामुळे तिला शारदा म्हटलंय. शारदा हे नाव भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी प्रसिद्ध केलंय. शारदा पीठ नावाचं पीठ आचार्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं. म्हणून अशी असणारी ही शारदा विश्वमोहिनी, ती विश्वाला काय करते? मोहून टाकते. विश्वाला मोहून टाकण्याची योग्यता जिच्यामध्ये आहे
विश्वाला मोहून ती टाकणारी आहे. तिचे गुण असे आहेत, रूप असं आहे, सौंदर्य असं आहे, विश्व मोहित होऊन जातं. कला अशी आहे किंवा ह्या सगळ्या गुणांच्यामुळे, तिच्या कृपेमुळे सगळं विश्व तिच्या भक्तीमध्ये मोहून गेलेलं आहे. संपूर्ण विश्व तिची भक्ती करतं. आपल्या कृपेच्या द्वारे ती सगळ्या विश्वाला मोहून टाकणारी अशी आहे. म्हणून ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आणि मोहून टाकण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे. तिने जर ठरवलं तर एखाद्याच्या बुद्धीमध्ये मोह निर्माण करते, आणि तिने जर ठरवलं तर एकाच्या बुद्धीमध्ये ज्ञानसुद्धा निर्माण करते. कोणाला मोहित करायचं ती ठरवू शकते. रामायणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक जेव्हा ठरला, स्वर्गातले देव चिंता करू लागले, आता जर देवाने राज्याभिषेक स्वीकारला आणि देव जर इथेच बसले तर मग आपलं कसं? भगवान अयोध्येत जर थांबले तर रावण मरेल कसा? देवाला बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून सगळे सरस्वती मातेकडे गेले. आई, तू काहीतरी कर आमच्यासाठी. काय करू? असं कर की भगवान परमात्मा वनात नाही, राज्यात नाही बसले पाहिजेत, राज्याभिषेक नाही झाला पाहिजे, ते वनवासात गेले पाहिजे. सरस्वती माता म्हणायला लागली, म्हणजे तुमच्या फायद्यासाठी मी दुसऱ्याला त्रास देऊ का? हे म्हटले, आता आमचाच फायदा नाही, सगळ्या जगाचा फायदा रामप्रभू वनात जाण्यामध्ये आहे. म्हणून आमच्यासाठी एवढं काम कर. म्हणून कोणाला मोहित करायचं? तर तिने, शारदा मातेने मंथरेला काय करून टाकलं? मोहित करून टाकलं. आणि मग मंथरेची बुद्धी बिघडल्यानंतर पुढे कैकेयीची बिघडली. कुंभकर्णाला सुद्धा शारदा मातेने मोहित केलंय. आणि त्यांनी 6 महिन्याची काय मागून घेतलेली? झोप मागून घेतलेली. अशी ही शारदा विश्वमोहिनी आहे. विश्वाला आपल्या कृपेद्वारे म्हणा, गुणांच्या द्वारे ती मोहित करते. म्हणून सगळं विश्व तिचं पूजन करते. काल आपण पाहून आलो, ब्रह्मदेव तिची स्तुती करतात, भगवान विष्णूच तिची स्तुती करतात, भगवान महेश सुद्धा शारदेची स्तुती करतात. आपल्या भक्तीने सगळ्यांना ती मोहित करून टाकते. आपल्या कृपेद्वारे सर्वांना जिने मोहित केलेला आहे. नवे नवे आपण पाठीमागच्या वेळेस नामदेवरायांची सुद्धा गोष्ट सांगितली होती. नामदेवरायांना ज्यावेळेस नामदेवरायांनी चंद्रभागेच्या किनारी ऐकलं कीर्तनामध्ये, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. काय? चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. मग प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीना अभंग. तुझे अभंग 100 कोटी मी करील, असा त्या ठिकाणी काय केला? पण केला, प्रतिज्ञा केली. आणि देवाला सांगितलं, नामा म्हणे केशव राजा. अरे बाबा, त्यावेळेस अवधी भरपूर होती. वाल्मिक ऋषींनी ज्यावेळेस हा पण केला त्यावेळेस आयुष्य भरपूर होतं, आयुष्याची मर्यादा भरपूर होती. आताची अवधी थोडी आहे. ते काळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे. म्हणून तू असा पण करू नको, तू अशी प्रतिज्ञा करू नको. बाबा, तुझी प्रतिज्ञा मागं घे. म्हटला, माझी प्रतिज्ञा मी मागं घेणार नाही. तुला काय करायचंय ते कर. आणि आमचं काम प्रतिज्ञा करणं आहे आणि तुझं काम प्रतिज्ञा सिद्धीला नेणं आहे. म्हणून नामा म्हणे
केशव राजा केला नेम चालवी माझा. आणि म्हणून मग भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे, तू आता नियम केलेला आहेस. मग भगवंतानी शारदेला बोलवलं आणि शारदेला बोलून काय सांगितलं? बैस जिव्हेवरी नाम याच्या. शारदेशी सांगे भीमा तेरी हरी, बैस जिव्हेवरी नाम याच्या. याच्या जिव्हेवर बस. आणि नामदेवरायांच्या जिव्हेवर कोण बसलं? साक्षात सरस्वती माता बसली. पुढे मग नामामध्ये हाती घेऊन या वह्या, बैसे लिहावया पांडुरंग. देवानी सुद्धा काही अभंग लिहिले, पण त्याच्याकरता कोणाची कृपा पाहिजे? शारदेची कृपा पाहिजे, म्हणून अभंग लिहिले गेले. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात मला सुद्धा आता ग्रंथ लिहायचा आहे, आणि हा ग्रंथ लिहिण्याकरता आता अभिनव वाग्विलासिनी, नित्य नूतन असा वाणीचा विस्तार करणारी, नवीन नवीन त्या ठिकाणी वाणीची क्रीडा लीला करणारी, जे चातुर्य अर्थ कला कामिनी. शारदेमुळे मनुष्याला चातुर्य प्राप्त होतं. नुसतंच वाणी प्राप्त होते असं नाही, तर चातुर्य सुद्धा पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये बुद्धी चातुर्य पाहिजे. चातुर्य पाहिजे. चातुर्य जर असेल तर कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं त्याच्या लगेच लक्षात येतं. ज्ञानेश्वरीत चातुर्य आहे की नाही? होय सांगा, नुसतं आहे म्हणून काय चालेल? हे तर चातुर्य शहाणे झाले म्हटले ज्ञानोबारायांनी. चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले, सौभाग्य पोखले सुखाचे येत. चातुर्य शहाणे झाले. चातुर्य आहे तुमच्या आमच्याकडे, चातुर्य आहे, पण कोणतं चातुर्य आहे? शहाणं चातुर्य नाही. याची टोपी त्याच्या डोक्यावर घालायची, हे असलं चातुर्य व्यवहारातलं. पण खरं चातुर्य कोणतं आहे? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे. म्हणून येत चातुर्य शहाणे झाले. ज्ञानोबाराय म्हणतात शहाणं चातुर्य आहे. मग त्या चातुर्याला परमात्मा प्राप्त करून घ्यावासा वाटला, आणि असं चातुर्य जे आहे ते सरस्वतीने द्यावं. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या ग्रंथामध्ये असं चातुर्य यावं की त्या चातुर्याच्या द्वारे सामान्याला सुद्धा भगवंताची प्राप्ती व्हावी. सरस्वतीची त्या ठिकाणी प्रार्थना केली ज्ञानोबारायांनी, स्वतःसाठी थोडी केली. असा वाणीचा विलास प्राप्त व्हावा की ज्या वाणीच्या द्वारे तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. म्हणून चातुर्याची ती देवी आहे, अर्थाची सुद्धा देवी आहे. ज्ञानेश्वरीत अर्थ सुद्धा आलेला आहे. अर्थ बोलाची वाटप आहे, अभिप्रावोचे अभिप्राया ते विये. भावाचा फुलवरा होत जाय मतीवर. किती अर्थ आलेला आहे. अनेक अर्थाच्या ओव्या आहेत. आता मला आठवलेली एवढी मी सांगितली. आणि नुसता अर्थ आहे, चातुर्य आहे, कला सुद्धा आहेत. खरा अर्थ कोणता आहे? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. असा अर्थ प्रगट व्हावा वाणीतून की त्या अर्थाच्या द्वारे परमात्म्याची प्राप्ती व्हावी. असे शब्द प्रगट व्हावेत की त्या शब्दाच्या द्वारे परमात्म्याची प्राप्ती व्हावी. आणि अशी कला प्रगट व्हावी वाणीच्या द्वारे. कला शब्दाचा अर्थ आहे वाणीची कला. घ्या इकडे वेगवेगळे अलंकार असतील, वाणीची कलाच आहे. ज्ञानोबारायांच्या या ज्ञानेश्वरीमध्ये कला सुद्धा आहे.
वाणीची कला आहे, परंतु ह्या कलेच्या द्वारे एखाद्याला परमात्म्याची प्राप्ती व्हावी अशी कला. कलेची ओवी आहे का एखादी? कलेची ओवी सांगा ना एखादी. नाही बोला. कलाविद पण कला असं काहीतरी ओवी आहे ना. हा, हे सगळं मलाच सांगावं लागतंय हो शेवटी. हा, कलाविद पण कळा, पुण्याशी प्रताप आगळा, म्हणून जन्मे जयाच्या अवलीळा दोषारले. कला शब्द टाकायचा मोबाईलमध्ये. कला शब्द टाकला की लगेच सगळ्या वाव्या येतात. नाही तर मग पाठ पाहिजे, एक पाठ तरी पाहिजे, नाही तर चातुर्य तरी पाहिजे. पाठही नाही चातुर्य नाही म्हणल्यावर नाही जमायचं. म्हणून चातुर्यार्थ कला कामिनी म्हटलंय. खरी कला कोणती आहे मनुष्याच्या जीवनात? ह्या सगळ्या कला आहेत. 64 कला सांगितल्या. किती? 4 विद्या, 14 विद्या, 64 कला. पण ही 65वी कला आहे. कोणती 65वी कला? परमात्म्याची प्राप्ती करून देऊ. अध्यात्म ही 65वी कला आहे, किंवा 17वी म्हणतात तिला. 17वी जीवन कला पाहे आत्मा हा चिंतुनी. म्हणून परमार्थ प्राप्ती होणं अशी कला. आता सरस्वतीला सुद्धा प्रार्थना कशासाठी केली ज्ञानोबारायांनी? वाणी द्यावी, चातुर्य द्यावं, ग्रंथामध्ये अर्थ द्यावा, ग्रंथामध्ये कला द्यावी. पण हे सगळं कशा करताय? ज्ञानोबारायांच्या आपल्या स्वतः करताय का? सरस्वतीची सुद्धा प्रार्थना जी आहे ती परमात्म्याच्या प्राप्तीकरता. स्वतःला का सगळ्या लोकांना? स्वतःला नाही, सगळ्यांना भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून सरस्वतीची प्रार्थना आहे. गणपतीची प्रार्थना तरी कशा करताय? म्हणून ज्ञानोबारायांची एकनिष्ठता याच्यातून बिघडत नाही, एकविधता याच्यातून बिघडत नाही. कारण सगळ्या देवाची उपासना केली, पण ती सगळ्या देवाची उपासना परमार्थाच्या प्राप्तीकरता केली, एका देवाच्या प्राप्तीकरता केली. म्हणून एकनिष्ठता बिघडत नाही. त्या देवाकडून दुसरं काही मागितलं असतं तर एकनिष्ठतेला बाधा आला असता. म्हणून आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी. श्री शारदा म्हटलंय. श्री शारदा म्हणजे आई, तू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहेस. तू जर ठरवलं तर काही होणार नाही, सर्व काही होऊ शकतं. म्हणून शारदेप्रमाणे, शारदेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे कृपा वर्षाव करणारी तू असल्यामुळे आणि सगळं विश्व तुझ्या मायेने मोहित होऊन गेलेलं आहे. सगळ्या विश्वाला तू मोहित करणारी आहेस. कृपेच्या द्वारे मोहित करणारी तूच आहेस, अज्ञानाने मोहित करणारी तूच आहेस, आणि ज्ञान देऊन मुक्त करणारी ब्रह्मविद्या सुद्धा तूच आहेस. ही शारदा म्हणजे आदिशक्ती आहे. आणि शक्ती जर त्या ठिकाणी तिने अज्ञान रूप धारण केलं ना तर सगळ्याला मोहित करून टाकते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या. आणि तिनेच भक्तीचं रूप धारण केलं तर सगळ्यांना काय होते? सोडवणारी होते. म्हणून विश्वाला मोहून टाकणारी तूच आहेस आणि विश्वाला सोडवणारी सुद्धा तूच आहेस. म्हणून ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मी. माझ्याकडून तुला काय आहे? नमस्कार आहे. तू काय कर, मलाही आता ग्रंथ लिहायचा आहे, मग अशा प्रकारे ग्रंथ मला माझ्याकडून लिहून घे. त्याच्यामध्ये अभिनव वाग्विलास असला पाहिजे. अभिनव वाग्विलास म्हणजे नित्य नूतन.
ज्ञानेश्वरी नित्यनूतन वाटली पाहिजे, नित्यनूतन आनंद देणारी ती असली पाहिजे, त्याच्यामध्ये चातुर्य असलं पाहिजे, अर्थ असला पाहिजे, कला असल्या पाहिजेत वेगवेगळ्या. पण या सगळ्या कला कशा करता पाहिजेत? परमात्म्याची प्राप्ती करून देणाऱ्या पाहिजेत. वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, आणि अशी असलेली श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली. तुला मी काय करतो? नमस्कार करतो. आणि यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आता पुढे जो नमस्कार केलेला आहे तो कोणाला केलेला आहे? श्री गुरूंना केलेला आहे. आता देवाला नमस्कार झालेला आहे. 20 ओव्यामध्ये गणेशजींना वंदन, एका ओवीमध्ये शारदेला वंदना, आणि आता पुढची जी काही ओवी आहे 21वी 22वी त्या ओवीमध्ये ज्ञानोबा आता श्री गुरूंना वंदन करतात. पुढच्या किती ओव्या? 1 2 3 4 4 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंचं वंदन केलेलं आहे. कारण देवाचं वंदन झाल्यानंतर कोणाला वंदन करायचं आहे? गुरूंना वंदन करायचं आहे. शास्त्रीय दृष्ट्या तसं देव आणि गुरु वेगळे नाहीत. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. या न्यायाने देवाची भक्ती सुद्धा शिकवणारे गुरु आहेत. म्हणून ज्ञानोबाराय या ठिकाणी आता श्री गुरूंना वंदन करतात. अनेक ठिकाणी गुरूंना वंदन केलेलं आहे. परंतु आपला शिष्टाचार म्हणा, सनातन वैदिक धर्म, पहिला देव आणि नंतर गुरु. म्हणून गुरूंना वंदन ज्ञानोबाराय करतात. वाचा पुढची ओवी. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, आणि माझ्या हृदयात सद्गुरू असल्यामुळे काय झालं? माझ्या जीवनामध्ये फायदा काय झाला? जेने तारिलो हा संसार पुरू. कोणते सद्गुरू तुमच्या हृदयात आहेत? सद्गुरूंचं सामर्थ्य काय आहे? म्हणजे जेने तारिलो हा संसार पुरू. हा संसार रूपी पूर जो आहे, त्या संसार रूपी पुरातून ज्याने मला तारलं ते माझे सद्गुरू माझ्या कुठे आहेत? हृदयात आहेत. आणि सद्गुरूंनी कोणतं साधन दिलं तुम्हाला? संसार रूपी पुरातून त्यांनी तुम्हाला कसं तारलं? कशाने तारलं? त्याचं वर्णन पुढच्या चरणात केलं. मनवुनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून विशेष असा आदर, अति आदर माझा कशावर आहे? विवेकावरती आहे. मज हृदयी सद्गुरू. हृदय सद्गुरूंचं स्थान कुठं ठेवलं ज्ञानोबारायांनी? हृदयामध्ये. माझ्या वाणीत सद्गुरू आहेत असं म्हटलं नाही, माझ्या मनात सद्गुरू आहेत म्हटलं नाही, माझ्या बुद्धीत सद्गुरू आहेत म्हटलं नाही. मज हृदयी सद्गुरू हो नुसते वाणीत नको, वाणीत पाहिजेत, पण वाणीतून ते आत गेले पाहिजेत, मनात गेले पाहिजेत, मनातून बुद्धीत गेले पाहिजेत, आणि बुद्धीतून हृदयात गेले पाहिजेत. हृदय एक झाले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा. हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरुची.
केवळ वाणीत सद्गुरूंचं वर्णन चालू आहे, पण मनात दुसरंच चिंतन चालू आहे. वाणीने सद्गुरूंचं वर्णन करतो, पण मनाने दुसरं चिंतन करतोय. ते सद्गुरूवरचे असलेलं प्रेम नाही आहे. मनात सद्गुरू आहे, पण बुद्धीने विचार मात्र दुसऱ्याचा करतो. बुद्धीत सद्गुरू आहेत, परंतु प्रेम दुसऱ्यावरच करत असेल तरी सुद्धा खरं सद्गुरूंच्या विषयी ते प्रेम नाही. ज्ञानोबा म्हणतात माझं खरं प्रेम आहे. हो, प्रेम जे आहे औपचारिक प्रेम वेगळं आणि जिव्हाळयुक्त प्रेम वेगळं. औपचारिक प्रेम म्हणजे वा वा आलंय ना, आता प्रवचनाला बसलोय, नमस्कार केलाच पाहिजे. आलेत आता प्रवचनाला, केला पाहिजे नमस्कार म्हणून. हे औपचारिक प्रेम झालं, उपचार म्हणून असलेलं प्रेम. परंतु मनापासून प्रेम, ज्ञानोबारायांचं जे सद्गुरूचं प्रेम आहे ते काय आहे? मनापासून प्रेम आहे. म्हणून तो श्रीगुरूंची विशेष कृपा प्राप्त झाली. ज्ञानोबारायांचं सद्गुरूवर असलेलं प्रेम अनेक ठिकाणी अभिव्यक्त झालं ज्ञानेश्वरीत. हे पहिलीच वेळ आहे, पण आता तुम्ही पावलोपावली पाहाल तर ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूंचं प्रेम प्रगट झालं. येत असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू. हो, माझ्या हृदयात सद्गुरू आहेत असे अनेक ठिकाणी वर्णन ज्ञानेश्वरीत आलंय. तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्ती नातो रहाट तसे मजही आतो रिघोनिया. म्हणून असे सद्गुरू जे आहेत, ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या हृदयात नेहमी सद्गुरू आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत. कारण ते सद्गुरू आहेत. गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. शिष्या ते मेळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते श्री गुरु मानी. मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे ती आई ती. मंत्राचा उपदेश करणारी, तंत्राचा उपदेश करणारे घरोघरी गुरु वाढलेले आहेत, पण शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून येतात. आमचे निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सद्गुरू आहेत. ते श्रोत्रिय आहेत, ते ब्रह्मनिष्ठ आहेत, ते कृपाळू आहेत. आपण अनेक ठिकाणी ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजांचं श्रोत्रियत्व सांगितलं आहे. साक्षात भगवान शंकरच आहेत. ब्रह्मनिष्ठत्व त्यांचं सांगितलं आहे. नेहमी ते निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी वा निवृत्तीची, असे असणारे श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. म्हणून प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, असे असणारे श्री सद्गुरू आहेत. सगळ्या जगाचे गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्ध. आणि असे असणारे सगळ्या जगाचे गुरु ते आम्हाला गुरु म्हणून लाभले. म्हणून मज हृदयी सद्गुरू, मी त्यांना कुठं धारण केलेलं आहे? माझ्या हृदयात धारण केलं आहे. म्हणजे माझ्या परमप्रेमाचा ते विषय आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी पावलोपावली सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे. आचार्योपास्ती या पदावर ज्ञानोबारायांची गुरुभक्ती खुललेली आहे. अघवियाची देवा जन्मभूमी हे शेवा. जव देह हे असेल तर ओळगी ऐशी किजेल. मग देहांती नवल बुद्धी आहे. देह आहे तोपर्यंत त्यांची सेवा मी करीलच, पण देह गेल्यानंतर सुद्धा ये शरीरीची माती मेळवीन ती एक क्षिती. जेत श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे आराध्याचे. अशा प्रकारे पै गुरुकुळी ऐशी आवडी जया देखेशी. जान ज्ञान तया पाशी पायकी करी. एवढी आवडी जिथं आहे, काय कायिक सेवा सांगितली, वाचिक सेवा सांगितली, हो आपली पाठ आहे सगळं. पण ज्ञानोबारायांनी नुसती सांगितली का? तशी केली सेवा. म्हणून मज हृदयी सद्गुरू.
त्या ठिकाणी सद्गुरूंच्या शिवाय माझ्या हृदयात दुसरं काही नाही ना, तरी श्रीगुरु वचना दिठी जेतू जतना, हा जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे, मंत्र गुरु वाक्या वाचुनी शास्त्र हाती नसेवे. आणि मज हृदयी सद्गुरु जया सद्गुरु तारू पुढे. आणि म्हणून कोण आहेत आमचे सद्गुरु? जेने तारिलो हा संसार पुरू. हा संसार पूर आहे. संसाराला काय उपमा दिली? पुराची उपमा दिली. जशी नदीला एखाद्या पूर आलेला असावा, तसा ह्या माया नदीला, संसार रूपी नदीला काय आलेला आहे? पूर आलेला आहे. जे गुणगणाचे नि वृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊन जात नगरे यम नियमाची. पूर आल्यानंतर काय होईल काय सांगता येत नाही. ते तिकडे बद्रीनाथ वगैरे त्या ठिकाणी ढगफुटी झाली. त्या नदीला पूर आल्यानंतर सभोवतालची सगळी नगरच वाहून जातात. तशी ही माया नदी आहे, ती घेऊन जात नगरे यमनियमांची. साधक यम नियम करत असतो, पण त्या मायेला जर काय एकदा पूर आला, आता यमनियमांची नगरच उद्ध्वस्त करून टाकते सगळी. त्याचा यमही कुठं जातो आणि दमही कुठं जातो, काही शिल्लक राहत नाही. घेऊन जात नगरे यमनियमान. जेत द्वेषाच्या आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमदादी तळपत महामीन. या मायारूपी नदीमध्ये भोवरे आहेत. भोवरे कुठले भोवरे आहेत? भोवरे कशाचे आहेत? अरे आत्ताच ओवी सांगितली ना बाबा हो. द्वेषाच्या आवर्ती दाटत, हा मत्सर रूपी वळसे आहेत, पण आवर्त ते कशाचे आहेत? भोवरे कशाचे आहेत? द्वेषाचे भोवरे आहेत. आणि एकदा का द्वेषाच्या भोवऱ्यात पडला, चाललाय कुठं? देवाकडे. माया नदीतून पलीकडे तरुण जाण्याकरता चाललाय, पण द्वेषाच्या भोवऱ्यात जर अडकला, माया नदी त्याला परत बाहेर निघू देत नाही. त्या ठिकाणी माया नदीतून त्याला बाहेर येता येत नाही. देव राहतो बाजूला आणि मत्सरच करत राहतो. समजायचं हा कशात अडकला? मायेने भोवऱ्यात अडकवलं ह्याला. म्हणून मायेपासून सावधान. मायेने आपल्याला मत्सराच्या भोवऱ्यात अडकवलं नाही ना, ह्याचा विचार करा. द्वेषाच्या आवर्ती, द्वेषाचं आवर्तन भोवरा आहे आणि मत्सराचा ओळसा आहे. ही माया नदी निर्माण करते, मत्सर निर्माण करते, द्वेष निर्माण करते, द्वेष निर्माण करायला लावते. मोठे मोठे सुद्धा त्याच्यात अडकून गेले. एवढे मोठे मोठे मायेतून तरुण जाणारे होते, परंतु त्यांना अडकावं लागलं. प्रमदादी तळपत महामीन. प्रमदादी किंवा प्रमादादी मासे आहेत, आणि त्या माश्यामध्ये अडकतो मनुष्य, किंवा प्रमाद करतो, आणि त्या प्रमादामुळे परमार्थ काही हाताला लागत नाही. 100 वर्ष झाली, 50 वर्ष झाली ऐकतोय, काही उपयोग नाही झाला. 60 वर्ष झाली वारी केली, अजून काही उपयोग झाला नाही. अजून द्वेष सुटला नाही, अजून मत्सर सुटला नाही, अजून काही झालं नाही. का? समजायचं मायेने अडकून ठेवलंय. आणि अशी ही माया आपले जाऊ द्या. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये, करिता विचारतो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. ब्रह्मादिक देवांना सुद्धा आपल्या सामर्थ्याने माया नदी पार करून जाता आली नाही. अनेकांनी प्रयत्न केले. सगळं वर्णन तुम्ही ऐका, ते वाचा. एके स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धचे नाही, एके जाणीवेच्या डोई, एकी मोक्ष लागावयाची आशा, केला कर्मवाह्याचा भरवसा, परिते ओढले ओळसा, एकी यजन क्रियेची पेटी. प्रमाण सगळी पाठ आहेत, माझी पण आणि तुमची पण.
पण मायेत नुसती प्रमाणपाठ असून चालत नाही. मायेतून सुटायचं असेल तर एक एक लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जळ. किंवा मग सोपा मार्ग तया सद्गुरु तारू पुढे, अनुभवाचे कासे गाढे, आत्मनिवेदन तरांडे आकळिले मज हृदयी सद्गुरु. जेने तारिलो हा संसार पूर आहे आणि या पुरातून वाहत जातो आपण. दुःख भोगावं लागतं त्याच्यामुळं. सगळ्यांच्या जीवनात दुःख आलंय तर कशामुळे? या पुरामुळेच आलंय. सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. बोला, मागचं बोला. दुःख शोकाच्या गायी मारल्याची शेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. सगळ्यांना मायेने ग्रासलंय. एखादा म्हणायला लागला नाही मला नाही मायेने ग्रासलं. अरे मला नाही मायेने ग्रासला ना, हेच तुला मायेने ग्रासलंय. जोपर्यंत तुला दुःख आहे, जोपर्यंत शोक आहे, तोपर्यंत मायेने तुला सोडलेलं नाही. ब्रह्मे आई नयेचे आया म्हटलंय. हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मे आई नयेची आया. हो, नारद महर्षींनी, नारद महर्षींचंच ना, नारदी की तो भई नारदी, मला तुमची माया पाहिजे. म्हटले अरे कशाला बाबा, माझं भजन करण माया पाहिजे म्हणतो. नाही नाही देवा, एकदा दाखवाच, मला तुमची माया काहीच करणार नाही. ठीक आहे, आंघोळ करून ये, दाखवतो. आणि आंघोळ करायला नारद महर्षी गेले आणि डुबकी मारले. आणि मारल्याबरोबर काय झालं? नारदी झाले. नारदाचे काय झाले? नारदी. आणि मग काय पुढं झालं सगळं आपल्याला माहिती आहे. सगळं कुळ तयार झालं, सगळं गोकुळ तयार झालं. नारद महर्षींचा विवाह झाला. नारद की तो भई नारदी. आणि किती आणि मुलं झाली ना. ही माया विचित्र आहे. मार्कंडेय ऋषींना भगवंतांनी माया दाखवली. आणखीन अनेकांना भगवंतांनी माया दाखवली. मायेच्या द्वारे मोहित केलं. म्हणून ही माया विचित्र आहे. मोहित करते, सुखदुःख भोगायला लावते. हिलाच पूर असं म्हटलेलं आहे. आणि हा पूर म्हणजे जेने तारिलो हा संसार पूर. या मायेच्या द्वारे माणसाला संसार प्राप्त होतो. जीव हा परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, परंतु तो जीव झाला कशामुळे? मायेमुळे. अज्ञान एक रूढे तेने कोह विकल्पाचे मांडे, मग विरोनी की जे पुढे देहो माईसे. मग जन्म मरण पाठीमागं लागलं, सुख दुःख पाठीमागं लागली. हे सगळं कशाचं काम आहे? मायेचं. मायोपादी शिव बोली जेते. जीवाला ही माया मोहित करते, संसार मोहित करतो. मायेमुळे जीवाला संसार प्राप्त झाला आणि मग त्याच्या दुःखाला सुरुवात होते. जन्मापासून दुःखाला सुरुवात होते, मरेपर्यंत दुःख राहतं. म्हणून ही जे याला संसार असं म्हटलंय. जन्म मरण म्हणजे संसार. जन्म मरणाला कारण असलेलं अज्ञान म्हणजे संसार, अहंकार म्हणजे संसार. आणि या संसारातून निवृत्त होण्याकरता जीव प्रयत्न करतो, परंतु होऊ शकत नाही. एथ एक नवलावो जो जो की जे तरुण पावो तो अपाव होय ते ऐक. मग इतर देवांना शरण गेलं तर चालेल का? नाही. ते सुद्धा सगळे देव काय झालेले आहेत? मायेने मोहित झालेले. त्यांनाही संसार आहेच. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य पुनर्जन्म. मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणून असे असणारा संसाराचा हा पूर आहे. जेने तारिलो हा संसार पुरू. ज्यांनी मला या संसार पुरातून तारलं,
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु. त्यांनी तारलं म्हणतात, मी तरलो नाही. मग त्यांनी कसं तारलं? त्यांनी कृपेच्या द्वारे तारलं. कशी कृपा केली त्यांनी? कृपा केली म्हणजे नेमकं काय केलं? त्यांनी विवेक दिला. आणि म्हणून मनवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. कारण या मायापुरातून तरायचं असेल, संसारपुरातून तरायचं असेल तर उपाय कोणता आहे? अनेक उपाय केले या मायेतून तरायला. संसार वृक्षाची निवृत्ती करण्याकरता ज्ञानोबराय म्हणतात, उपाय करतो तेवढा अधिक गुंतो. बोला, उपाय करशी जुतुके ज्ञाने वाचुनी एके. उपाय करशी ती गुंपिशी अधिके रुखी. उपायचा अपाय होऊन जातात. सुटायाचा काही करीतो उपाय तो तो देखे पाय गोविले. हो, मृगजळाची या पुरा. नाही, उपाय जाचती या वीरा. आपण पे लोपे वारा विकोपी जाय. सांगा या ओळीचा अर्थ काय? ओळी परत सांगा. ओवी बरोबर आहे का बघा पहिल्यांदा. मी सांगितलेली आता ही ओवी बरोबर आहे का? बरोबर. मृगजळाचे या पुरा, उपाय जाचती या वीरा. आपण पे लोपे वारा विकोपी जाय. हा, ते मुगळच्या पुरा नाही म्हणून म्हणलं चुकलंय काहीतरी. काय? तेवी नाथलिया संसारा, उपाय जाचती या वीरा. आपण पे लोपे वारा विकोपी जाय. त्याच्या आधीची वही सांग. तरावया मृगजळाची गंगा, दोन्ही लागी धावता पैगा. तरावया मृगजळाची गंगा, दोन्ही लागी धावता दांगा. माझी ओहळे बुडी पैगा, साचची जेवी. गंगा दिसली कोणती? मृगजळाची. आणि मृगजळाच्या गंगेतून अशी समोर दिसत होती. आता तरुण जायचं पलीकडं म्हणून काय म्हटलं, आता होडी आणली पाहिजे ना. होडी आणायला पळायला लागला तर पळता पळता खरेच नदीत बुडला. त्याला वाटलं ही बारकी छोटीशी नदी, एवढ्या मोठ्या नदीतून तरुण जायचंय म्हणून डोक्यावर होडी घेतली आणि पळत होता. आणि रस्त्यात थोडीशी छोटी नदी आली, त्या नदीतून म्हणला पळत पळत पलीकडे जाऊ. तरावया मृगजळाची गंगा, दोन्ही लागी दांगा. माझी ओहळा माझे बुडे, साचची जेवी. खऱ्या ओहळात बुडून गेला. म्हणजे होती मृगजळाची गंगा खरी. त्यात गंगेतून तरुण जायचं असेल तर नाव आणायची काय गरज आहे का? पण नाव घेतली. बरं, नाव घेतली तर घेतली, डोक्यावर घेतली परत. आणि नाव घेऊन कशात बुडला? खऱ्या ओहळात बुडाला. तैसे नाथलिया संसारा, उपाय जाचतिया वीरा. आपण पे लोपे आणि वारा विकोपी जाय. नाही, आता एवढंच सांगा फक्त. आपण पे लोपेन वारा विकोपी जाय एवढं मला सांगा. वारा विकोपी जाय म्हणजे काय होतं? आपण पे लोपे वारा विकोपी जाय. नाही, तरावया तेवी नाथलिया संसारा, नसलेल्या संसारातून तरुण जाण्याकरता तुम्ही जर उपाय करायला लागले तर उपाय करत असताना आपण पे लोपे वारा विकोपी जाय म्हणजे पुन्हा आपल्या स्वरूपापासून तुम्ही दूर जाणार. आणि वारा विकोपी जाय म्हणजे आणखीन तुम्हाला त्रास होणार. नसलेल्या संसारातून निवृत्त होण्याकरता तुम्ही जेवढे उपाय करणार तेवढे
तुमची देहबुद्धी दृढ होणार. तुम्ही उपासना करणार, तुम्ही साधना करणार, तुम्ही कर्म करणार आणि तुमची देहबुद्धी काय करणार? दृढ होणार. बऱ्याच वेळेला परमार्थात आल्यानंतर सुख व्हायच्याऐवजी दुःख वाढतं. देहबुद्धी वाढायला लागली. उपाय करतोय पण त्या उपाय करत असताना अपाय व्हायला लागले. का? योग्य उपाय केला नाही म्हणून. जशी नदी असेल तसा उपाय केला पाहिजे. नदी जर खरोखरची असती तर ती पार करून जाण्याकरता तुम्हाला कर्म करावं लागलं असतं, उपासना करावी लागली असते. आहे पडलेली दोरीन, दोरीवर दिसलाय साप आणि सापाच्या पुढे काय म्हणायला लागला? मंत्र म्हणायला लागला, यज्ञ करायला लागला. सापा जा बाबा, सापा जा बाबा. तो यज्ञामुळे आणखीन साप दृढ व्हायला लागला हृदयात. मग आता सापाला घालवायचं असेल तर काय करावं लागेल? काठीने हाणायला लागला त्या सापाला आणि म्हणायला लागला आणखीन तो फणा काढतोय हाणल्यावर. एकच उपाय आहे, काय? ज्ञानची खड्ग स्वप्नीचे आघाया ओखद चेऊची धनंजया तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खड्ग. मनोनी विशेषे आत्यादरू विवेकावरी. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून आमचा विशेष आत्यादर कशावर आहे? विवेकावर आहे. गुरूंनी आम्हाला विशेष काय दिलं असेल तर या माया नदीतून तरुण जाण्याकरता काय दिलेला आहे? विवेक. कोणता विवेक दिला? पंचकोश विवेकेन हो विचारात जायते बोधा अनिच्छा यन्न निवर्तते किंवा सदा विचार येत तस्मात जगत जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. म्हणून विचाराचं कालच आपण वर्णन करून आलो. विचारा वाचोनी न पविजे समाधान. विवेक म्हणजे काय? आत्मा काय, अनात्मा काय, आला विवेक म्हटलेला आहे. संतांच्या जवळ काय असतं? संत तेथे विवेका असणे कीजे. चंद्र ते विवेकाचे गाव. संत जे आहेत ते विवेकाचं काय आहेत? गाव आहेत. आणि त्यांनी तो विवेक दिला. संत आपल्याला काय देतात? तो त्यांच्याकडचा विवेक, येण्याची सत्कर्मे, अशेष अज्ञान विरमे. अगोदरची ओळी कोणती? संता सवे वसता योग ज्ञान पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येशी. मग संत काय देतात? विवेक देतात. तू कोण आहेस? तू देह नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस. या सर्व वेगळं जे असलेलं आत्मतत्व आहे, तत्वमशी, हा विवेक ते आपल्याला देतात. गुरु दाविलिया वाटा येऊनिया विवेक तीर्थ तटा धोनिया मळकटा बुद्धीचा जेन. मग सगळ्या बुद्धीचा असलेला मळकटा तो धुवून टाकतो आणि मग मात्र त्या ठिकाणी मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. विवेकावर विशेष अत्यादर आहे. सगळ्यांच्या विषयी आदर आहे ज्ञानोबारांना. कर्माविषयी आदर आहे, कारण कर्म केल्याशिवाय सुद्धा विवेक प्राप्त होत नाही. कर्मे करावे हा चांगू निरोप माझा म्हटलंय. परंतु नुसतं कर्म करून उपयोग नाही. कर्माने चित्तशुद्धी प्राप्त करून घ्यायची. ते निष्काम झालं पाहिजे. आणि हे निष्काम कर्म करण्याकरता सुद्धा विवेक पाहिजे. निष्काम उपासना करण्याकरता सुद्धा विवेक पाहिजे. आणि शुद्ध ज्ञान प्राप्त करण्यासुद्धा विवेक पाहिजे. म्हणून तो विवेक अंतकरणी जागविजे. देह जीवाच्या मिळणी जो उदय जात सोये पाणी, तो विवेक अंतकरणी जागविजे. देह आणि जीव एकत्र झालेला आहे.
आणि जो प्राप्त झाल्यानंतर, तो जागा झाल्यानंतर, जो उदयाला आल्यानंतर सगळ्यांना वेगळं करतो. विचित पृथक करणे. देह वेगळा आहे, आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखीजे देहीचा धर्म देही, ऐशे देखणे ते पाही आन आहाती. असा असलेला विवेक संतांनी आम्हाला दिला. संतांच्या जवळ हा विवेक आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी हा विवेक दिलेला आहे. आणि त्या विवेकाच्या द्वारे जेने तारिलो हा संसार पुरू. त्यांनी आम्हाला विवेक दिला आणि त्यामुळे आम्ही सहज संसार पुरातून तरलो. खूप मोठा संसार नावाचा पूर आहे. हो, अगदी ज्ञानोबराय भगवंतांनी वर्णन केलं. ऊर्ध्व मूल मदशाक मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशी यश पर्णानी यस्तमेद सवेदवित. पण एवढा सगळा ऐशे झाड अफाट आहे, आचाट आहे, ऐसा गाढा आणि अफाटू. आता कोण करील या शेवेटू. तुला असं वाटेल आता एवढं मोठं झाड, याला उपटायचं कसं, याला पाडायचं कसं, याला तोडायचं कसं. काही काळजी करू नको. न रूपमस्य, कशाने तोडायचं. नरू असंग शस्त्रेन धुडेन छित्वा तत धुडेन छित्वा असंग शस्त्रेन धुडेन छित्वा. त्याच्यावरच्या ओव्या सांगा. विचार हातामध्ये असेल, विवेक आला, ज्ञान आलं, तर त्या ठिकाणी ते झाड राहत नाही. विचाराचे नाव न साहे, ऐशिया प्रीचे आहे अनादी म्हणते. पाठ पाहिजे फटाफट ओव्या. तिथं विवेकाचं महत्व आलंय. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. तिथले ओव्या सांगा, 2-4 ओव्या. त्यातली एखादी महत्वाची ओवी. केवढा मोठा जरी असला तरी सुद्धा विवेकापुढे तो टिकत नाही. विचार केल्याबरोबर संसार काय होतो, निवृत्त होऊन जातो. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविनुषान काय मोडावे, पोआमग मे तोडावे खपुष्पकी. तैसा संसार हा विरा, रुक नाही साचोकारा. काय सद्गुरू विवेक देतात. कोणता विवेक देतात बाबा. ज्या संसाराविषयी तुला दुःख वाटतं, ज्या अज्ञानाविषयी तुला दुःख वाटतं, तो संसार मुळीच नाही. प्रपंच एक झाला होता, हे समूळी किंवा स्वरूपी मिथ्यावार्था. पुढे होईल मागोता कदा कल्पांता घडेना. असा विवेक त्यांनी दिला. आणि जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून आमचा आदर जो आहे तो कशाविषयी आहे, विवेकाविषयी आहे. मग आता तो विवेक माणसाच्या जीवनामध्ये कसा संसारपूर घालवतो, त्यासाठी ज्ञानोबराय काही उदाहरणं देतात. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहे ते तपगटे महानिधी. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.